सिद्धहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे। ॐ दिगम्बराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। दत्तात्रेयाय नमः नमः नमः। ॐ राम दत्तात्रेयाय नमः नमः नमः। ॐ राम दत्तात्रेयाय नमः नमः नमः। हे श्री काशी विश्वेश्वरा, गिरनारच्या पावन भूमीत आपले स्वागत असो। हे श्री दत्तात्रय, या ब्राह्म मुहूर्तावर गिरनार मध्ये आपलं दर्शन होणं यासारखा अद्भुत क्षण नाही। महादेवा, गोरक्षच्या साधनेची सांगता उत्तम झाली। कैलास सोडून त्याचे भ्रमण सुरू झाले आहे। उचित झाले। मनुष्याची आणि एकंदरीतच जीवसृष्टीची काय स्थिती आहे हे गोरक्षास कळणे आवश्यक आहे। रोहिणी, स्नानाची व्यवस्था झाल्यावर आपल्याला बाहेर जायचं आहे। हा, माहिती आहे मला। अगं तसं नाही ग, आज देवी श्रीनाथांना स्नान घालणार आहेत ना। तुला का हसायला येते? अगं माई, असं काय करतेस? माझा विवाह झाला की मलाही समजेल ना काय काय करायचं असतं ते। अगं देवीने ऐकलं तर काय म्हणते? पण माई, तुझ्या एक लक्षात आलं की नाही की देवींसमोर श्रीनाथांबद्दल बोलल्यावर त्यांना आवडतं। असंच राहू दे ग बाई, त्यांचा संसार सुखाचा हो। ए चला चला, जायचंय आपल्याला, चला। माई, माझा तर पायच निघत नाहीये इथून। चल चल, अगं अगं चल। पहाटेची वेळा, हवेत गारवा, उष्ण सुगंधी पाण्याने स्नान केले तर तुम्हाला छान वाटेल। मी हे आयुष्य स्वीकारलेलं आहे मैनावती, त्यामुळे ही सगळी सुखही मी उपभोगणार आहे। नाम तुझे स्मरते
अगं रुक्मिणी, अरे काय ग ज्योती? अगं पोरं गहिनी संघ गावच्या वेशीकडे जाताना दिसली, म्हणून आले विचारायला. पोरांनी सांगितलं गावात कोणी साधूभाऊ आले. मग काय गेला हा लागलेच. काय करावं या पोरांना? पण पोरांनी तरी का सांगावं या असं? आता आपण सांगून काय ऐकणार आहेत ती? जाऊ दे बस. नाही नग नग, मग कामं पडली आहेत घरला. अगं जाशील ग, बस. बर, मी पाणी आणते. अगं रुक्मिणी, ऐकलंस का? काय ग ज्योती? गहिनीमुळं पोरं बी बिघडल्यात असं नर्मदा म्हणत होती. पण आपलं गहिनी लई गुन्हे आहे, तर पोरासनीच बदडून काढायला पाहिजे. माई, श्रीनाथांना स्नान घालून देवी थकल्या असतील ना? तुझ्या जिभेला काही हाड? देवी भोजन करणार नाहीत, श्रीनाथ भोजन करणार आहेत. हो, म्हणजे श्रीनाथांना आज भोजनाची अधिक आवश्यकता आहे तर. तुमच्यामुळे ना मला कधीतरी बोलणी खावी लागणार आहे. अगं देवींनी ऐकलं ना तर उलट लाजतील त्या. आणि रागवल्यानंतर माईंचंच नाव सांगायचं. तुम्हा दोघींना ना मी पुरती ओळखून आहे. देवीना सांगून पहिले तुम्हा दोघींचंच लग्न लावून द्यायला सांगते. लवकर सांग. माई, झाली का सगळी तयारी? होय देवी, तुम्ही राज्यसभेची कामं करा, आपण बोलूयात नंतर. हो. आम्ही थांबू की जाऊ? देवी, आज्ञा असावी. तुम्ही भोजनाचे काय करणार आहात? माझा उपवास आहे. तुम्ही काही उपवासाचे पदार्थ खाणार का? मी घरून आणतो. मला काहीही नको. आपण माझ्यासाठी कष्ट घ्यावे हे योग्य नाही. तुम्ही असं का म्हणता आहात? कारण तुम्ही कोण आहात हे माहीत नसलं तरी तुम्ही असामान्य आहात हे मी ओळखलेलं आहे. अहो, 4 चौघांसारखा आहे मी. हे सत्य नाही. तुम्ही आमच्या घरी चला, म्हणजे तुमची सेवा करता येईल. मी कुणाच्याही घरी नाही जात. मग मी तुमच्यासोबत इथेच थांबतो. माझं परम भाग्य. तुम्ही माझ्याशी असं का वागत आहात? कारण तुमच्या मागे मला एक तेज दिसत आहे. तेज? होय. धन्य ते आईबाप ज्यांनी तुम्हाला जन्म दिला. काय ग, तू अजून इथेच आहेस? वी अव ते बघ ना गहिनी आणि ज्योती, पोरं. अजून आले नाहीत पोरं. मीच पोरासनी ओरडते, म्हणजे गहिनीला त्रास नाही देणार ते. अगं सतत भीती वाटत असते. गहिनी कुठे निघून जातो की काय? आमचं ध्यान आहे. असं कसं जाऊ देऊ? बरं चल, येतो आता आम्ही. हो, तुलाही उशीर होत असेल, ये. वय.
अजून आला नाही गहिनी? हो नाही आला अजून. काय करावं? तो आला की बोलतो मी त्याच्याशी. यापुढे नाथ परंपरेच्या कार्याची दिशा ठरवावी असं मला वाटतं. होय महादेवा, हीच ती उचित घटिका आहे. गोरक्षला प्रथम मच्छिंद्रला भेटायचं आहे. त्याचे गुरु प्रेम तर सर्वश्रुतच आहे, परंतु तिकडे गहिनीही अस्वस्थ आहे. त्यामुळे गोरक्षाने सर्वप्रथम गहिनीच भेटून त्यास दीक्षा देणे आवश्यक आहे. होय, गहिनीचे कार्य सुरू होईल. मच्छिंद्र गोरक्ष भेट नंतर होणेच योग्य आहे, कारण जालिंदर सुद्धा आहे. वनात राहून तो स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला दिशा देण्याची वेळ आली आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ यांच्यानंतर आता पुढील नाथांनी प्रकट व्हावयास हवे. आपली आणि नारायणाची इच्छा. मला हत्ती घोषणा करतायत असा आवाज येतो आहे. पशुपतीनाथा, आपल्यापासून काय लपून राहिले आहे बरे? आपणास जे संकेत प्राप्त होत आहेत ते अगदी सुयोग्यच आहे. पुढील नाथ हत्तीच्या कानातून प्रकट होती. हे श्री दत्तात्रय, या नाथांचं आगमन होणार हे आपण नुसतं बोलल्याने सृष्टीत चैतन्य आलं आहे. होय महादेवा, त्यांच्या आगमनानंतर सर्व काही शुभच घडणार आहे. सांप्रत काळी मंदिरे दुष्टांच्या ताब्यात आहेत. सर्वत्र अशुभाचे सावट आहे, परंतु अधर्माला धर्माचे आणि असत्याला सत्याचे भय हे हवेच. या देवभूमीत एकूण जी ग्लानी आली आहे त्याने केवळ विनाश होऊ शकतो. होय कैलासनाथा, ग्लानीच ही. परंतु जिथे केवळ भोग विलास हेच जीवन ध्येय उरले आहे, तिथे मनुष्य आणि प्राण्यात अंतर ते कसे राहणार? हे श्री दत्तात्रय, मच्छिंद्रने स्त्री राज्यातून कधी बाहेर यावे यावरही बोलायला हवं. मच्छिंद्रनाथावर दोन महत्वाची दायित्वे आहेत महादेवा. एक, मीननाथाचा जन्म आणि दुसरे, मैनावतीस ज्ञानप्राप्ती करून देणे. ज्या योगे स्त्री राज्य विलग न राहता समस्त सृष्टीत समाविष्ट होऊन जाईल. या ना.
हे काय मी एकटाच भोजन करू? नाही, मीही करेनच की. परंतु तुझं ताट कुठे आहे? तुमच्याच ताटात खाईन. नाम तुझे स्मरते थांबा. काय झालं? देवाला नैवेद्य दाखवताना आपण त्याला घास भरवतोच की. नाम तुझे स्मरते मी भोजन करणार आणि तू उपवास करणार हे काही योग्य नाही. हे श्री दत्तात्रय, आपले चिंतन पाहता आपण किती दूरदृष्टी ठेवली आहे याचा प्रत्यय येतो आहे. पशुपतीनाथा, आपणच तर या नाथ परंपरेमागची मूळ प्रेरणा आहात. हे कार्य चिरंतन टिकणारे आहे हे आपणही जाणता. जेव्हा जेव्हा मनुष्य हताश होईल तेव्हा तेव्हा नाथ परंपरा हीच एकमेव आशा राहील. मी कैलासाकडे प्रस्थान करतो. शुभास्ते बंधनः सन्तु. कैलासनाथा, पार्वती मातेस आमचे वंदन सांगा. अवश्य. निरंजन